नमस्कार मंडळी, चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता आपल्या स्वागतासाठी आली आहे कोकणची काळी मैना. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कोकणची काळी मैना कोण आहे. तर कोकणची काळी मैना करवंद तर आता धरायला लागले. तर आता सध्या हिरवीगार टवटवीत आता कच्ची करवंद धरायला लागली. तर तुम्हाला मी दाखवतो कशी काय धरता येते. तर त्या अगोदर व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग तुम्हाला दाखवतो आता कोकणच्या काळ्या मैन्याची सुरुवात कशी काय सुरू झाली आहे ती. तर मंडळी आता माझ्यासमोर बघू शकता सुंदर असे उंच उंच डोंगर. तर हा आमचा उंच असा डोंगर आणि डोंगराच्या बाजूला आजूबाजूला सगळीकडे करवंदाची आता झाडं धरायला लागलेत. आणि हा आहे रस्ता, मेन रोड आहे. तर मेन रोडच्या बाजूला आजूबाजूला काजूचे झाडं वगैरे आहेत. आणि इकडे तलावाच्या बाजूला ना करवंद धरायला लागले. तर तुम्हाला आता मी दाखवतो कसे काय धरता येते. तर आता करवंद आपल्याला पाहायला भेटत आहे ती कच्ची. तर हिरवीगार आणि टवटवीत अशी आता कच्ची करवंद तुम्ही आता माझ्यासमोर बघू शकता, हे बघू शकता. आणि आता करवंद कशी सुरुवात होते ती सुद्धा तुम्हाला मी दाखवतो पुढे पुढे नेऊन. तर आता इथे तुम्हाला मी करवंद दाखवली. तर अजून पुढे जाऊया आणि अजून भरपूर धरलेल्या झाडाकडे जाऊया करवंदीच्या. तर आता इथे बघू शकता या साईडला, तर या साईडला सुद्धा भरपूर धरलेत रस्त्याच्या बाजूलाच. तर या साईडला मंडई बघू शकताय कितकी धरली आहेत ती. आणि ही जेव्हा पिकतील ना तेव्हा खायला एक नंबर मजा येते. तर याचा आता सध्या हिरवी असताना काय उपयोग केला तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो. तर आता ही बघू शकता केवढी धरली आहेत ती. तर भरपूर करवंद लागली आहेत आणि हळूहळू पिकतात बघा. लालसुद्धा होत आहेत. हे बघा, हे बघू शकता लालसुद्धा होत आहेत हळूहळू. तर आता लवकरच थोड्या दिवसात ती पिकतील. तर आता आपण जाऊया पुढे. तर मंडळी आता आपण जाऊया पुढे आणि तुम्हाला मी पुढे दाखवतो करवंदी कसे काय धरतात. करवंदीचं झाड म्हणजे करवंद कसे काय धरतात आणि सुरुवात कशी असते ती तुम्हाला मी दाखवतो पुढे नेऊन. तर आता या झाडीकडे ना करवंद आहे समोर. तर करवंदीच्या झाडाकडे जाताना ना सामावून जावं लागतं, कारण साप किंवा विंचू असतात आणि खास करून काटेरी असते झाड, तर त्याच्यामुळे सामावून जावं लागतं. पण आता इथं आपल्याला उभं राहायला जागा मस्तपैकी आहे, कारण बघू शकता संपूर्ण भराड आहे इकडे. तर जेव्हा करवंद येते ना म्हणजे सुरुवात असते तेव्हा तुम्ही ही फुलं बघू शकता. हे बघू शकता फुलं. तर पहिली अशी फुलं येतात आणि त्यानंतर हे करवंदीचं फुल नंतर आपल्याला उमललेलं म्हणजे धरलेलं आपल्याला बघायला भेटतं. तर आता अजून तुम्हाला दाखवतो. तर आता या साईडला बघू शकताय, हे बघा केवढी धरली आहेत बघा. आणि ही जी आता कच्ची करवंद आहेत ना याची लोणचंसुद्धा बनवतात कोकणात. तर कोकणात खास करून आता ह्याचे लोणचं वगैरे बनवणार थोड्या दिवसांनी. तर कोणी बनवलं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन. तर अजून साईज दाखवतो मोठ्यात मोठी धरलेली. ही बघू शकता एवढी मोठ्यात मोठी धरली आहे बघा. तर याचे ना पानात घालून मस्तपैकी लोणचं बनवणार आणि मीठ मसाला घालून जर तुम्ही व्यवस्थित बनवलात ना तर एक नंबर सॉलिड लागतात ती. आणि जेव्हा पिकतात ना तेव्हा ही पूर्णपणे काळी होणार, म्हणूनच याला कोकणची काळी मैना बोलतात. आणि नंतर जेव्हा पिकतील म्हणजे एकदम काळी कुट्ट होतील आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये जो हे असतो ना टेस्ट असते ना लाल भडक, तो एक नंबर. तर आज मी तुम्हाला कोकणची काळी मैना दाखवली बघा. तर म्हणजे आता मी तुम्हाला जाऊन दाखवतो की जेव्हा करवंद फुलतात म्हणजे जेव्हा येतात ना करवंद तेव्हा त्यांना फुलं कशी येतात. तर ही बघू शकता आता माझ्यासमोर. तर तुम्हाला दाखवले मगाशी पण पुन्हा एकदा दाखवतो. तर ही बघू शकता ही अशी ना मस्तपैकी सुंदर अशी फुलं येतात आणि नंतर ही करवंद यायला लागतात. म्हणजे आता तुम्ही वर बघू शकताय, हे बघू शकता जिकडं तिकडं अशी पहिली आधी फुलं येतात आणि मग ही इकडे करवंद बघू शकता. ही बघा नंतर ही अशी करवंद येतात. तर आज तुम्हाला सुंदर असा करवंदीचा पहिला प्रवास दाखवला आहे. आणि हळूहळू ही करवंद आपल्याला पिकलेली दिसणार आणि नंतर हळूहळू लोक
काढतात आणि नंतर मार्केटमध्ये विकतातसुद्धा. तर याचं खूप डिमांड आहे नंतर मे महिन्यामध्ये किंवा मार्च एप्रिलनंतर भरपूर प्रमाणात तुम्हाला बाजारामध्ये ही करवंद बघायला भेटणार. तर आमच्याकडे तर एकदम फ्रीमध्ये आहे आणि आम्हाला कोकणात अशी खायला भेटतात करवंद. तर आता थोड्याच दिवसात ही करवंद पिकलेले दिसणार आपल्याला. तर आज तुम्हाला करवंदाचा पहिला प्रवास मी दाखवला. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच एक कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि प्रत्येक कोकणकरापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सर्व मित्रमंडळीसोबत तुमच्या नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. तर थोडक्यात आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा एक तुम्हाला मी प्रयत्न केला की कोकणची करवंद आता धरायला लागली आहे ती. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. जास्तीत जास्त एवढं लाईकसुद्धा करा आणि कोकणच्या करवंदीचा पहिला प्रवास कसा असतो हे मी दाखवण्याचा एक प्रयत्न केला. म्हणजे आता सुरुवात कशी झाली आहे धरायला कोकणच्या करवंदीला ते मी दाखवण्याचा एक प्रयत्न केला आणि करवंद कशी काय लागतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. त्या व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन आला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.